जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय सियाराम जय श्रीराम तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित जगी जे दीन पद दलित सयादा गुण उठवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सदा जे आत अतिविकल सदा जे आत अतिविकल जयाना गांधती सकल जयाना गांधती सकल तयाचा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे कुणाला व्यर्थ शिणवावे कुणाला व्यर्थ शिणवावे कुणाला व्यर्थ हिणवावे कुणाला व्यर्थ हिणवावे समस्ता बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेख रे सारी प्रभूची लेख रे सारी दयाला सर्व ही प्यारी आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने प्रभू श्रीरामांच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि हा डल्ला मारत असताना सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, न खाऊंगा न खाणे दूंगा, त्यानंतरचा प्रवास तुम्ही खा आणि आम्हालाही द्या अशा पद्धतीने चालू झाला. यांच्याच माध्यमातून ते मंदिर निर्माणाचं काम केलं गेलं, सिक्युरिटी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली गेली, सर्व कार्यक्रम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडले, विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन केलं. परंतु ज्यावेळी प्रभू श्रीरामांच्या नावाने आपण ज्यावेळी मतं मागता, त्यांचं राजकारण त्यावेळी करता, तर ह्या झालेल्या चोरीचं उत्तरदायित्वसुद्धा त्या ठिकाणी आपण या भारतीय जनता पक्षाने आणि RSSने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आपण बघितलं असेल की या मंदिराचे जे कोषाध्यक्ष होते, आपला मीडिया त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ज्यावेळी गेला आणि त्यांना विचारलं की ह्याला जबाबदार ठरवून आपण त्या ठिकाणी आपल्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का, तर अरेरावी आणि दादागिरी करण्याचा तो माईकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी खाली ढकलला. परंतु हा लक्षात घ्या, हा भारत देश आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारा हा देश आहे आणि प्रत्येक नागरिक हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आणि प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही दादागिरी करून त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणूनच हा जो भ्रष्टाचार केलेला आहे की अतिशय संतप्त अशी भावना पूर्ण भारतवासियांमध्ये आहे. आणि याच्या विरोधामध्ये आमचे सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलनं केली जात आहेत. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या माध्यमातून पसायदानचं आम्ही त्या ठिकाणी गायन करतोय आणि शांततापूर्ण मार्गाने आम्ही सत्याग्रह करतोय. तो सत्याग्रह आज आम्ही इथे ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये सुद्धा केला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली की या चोरांना कुठेतरी सद्बुद्धी दे. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें
ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।